म्हणूनच बुद्धाच्या धर्तीवर रक्त हे सांडत आहे. जर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म नसता तर लातूरून मॅडम या ठिकाणी आले नसते, मी पण आलो नसतो. एकदा जोरदार टाळ्या होत्या त्या महामानवासाठी, ज्या महामानवानं सर्वच बहुजनांचं कल्याण केलं. कपट शक्तीचा डाव जो मांडत आहे, म्हणूनच बुद्धाच्या धर्तीवर रक्त हे सांडत आहे. जे विसरले बुद्धाला, जे विसरले बुद्धाला ते आपापसात भांडत आहेत. कपट नीती शकुनीचा डाव जो मांडत आहे, म्हणूनच बुद्धाच्या धर्तीवर रक्त हे सांडत आहे. जे विसरले बुद्धाला आपापसात भांडत आहेत आणि हे नमले बुद्धाच्या चरणी आज सुखाने नांदत आहे, आज सुखाने नांदत आहे. म्हणून म्हणणं आहे, बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर वाजले चित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर वाजले चित्र गौतमाचे. बोधी वृक्षाने कथन केले, बोधी वृक्षाने कथन केले ते चारित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर वाजले चित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर वाजले चित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर वाजले चित्र गौतमाचे. घोर तपस्याती देहाची वारुळ झाली, देहाची वारुळ झाली, देहाची वारुळ झाली. किती घोर तपस्याती देहाची वारुळ झाली. बुद्ध गया अजिंठाजी साक्षात विरुळाले, साक्षात विरुळाले. अष्टगाथा मंगल माहिती, अष्टगाथा मंगल माहिती पवित्र गौतमाची. पिंपळाच्या पिंपळाच्या पानावर वाजले चित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर वाजले चित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर वाजले चित्र गौतमाचे. सावलीत माझ्या विश्वाची मावली ती, विश्वाची मावली ती. हृदयात मानवाच्या ब्रह्मज्योत लावली ती, ज्योत लावली ती, ज्योत लावली ती. जग जिंकुनिया झाले, जग जिंकुनिया झाले ते मित्र गौतमाचे. पिंपळाच्या पानावर. बघा त्या एकट्या आजीबाई टाळ्या वाजवत आहेत, त्यांना गाणं समजलेलं आहे, ते पण तालावर. कारण जुन्या माणसानं, जुन्या जाणत्या माणसानं, अडाणी माणसानं बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत ठेवली, धम्माची चळवळ जिवंत ठेवली. त्या माणसांना माहितीये बाबासाहेब आंबेडकरांचा त्याग काय होता. आता सगळं आयतं भेटायला लागले, आता त्याग जे आम्हाला काही माहिती नाही. 24 तास आमच्या हातामध्ये आता मोबाईल आहे. या सावलीत माझ्या विश्वाची मावली ती, विश्वाची मावली ती, विश्वाची मावली ती. हृदयात मानवाच्या धम्मज्योत लावली ती, धम्मज्योत
किती जगदिन पुण्या झाले जगदिन पुण्या झाले ते मित्र होत माझे. आता अमेरिकेमध्ये इराणमध्ये युद्ध चालू होतं. काय काय ठिकाणी डिझेल भेटेना दादा, त्याचा फायदा घेतलाय मी. डिझेल भेटायला कुठं काय भेटायला, म्हणून आता जगाला पण वाटायला लागलं की युद्ध नको. काय पाहिजे या जगाला, काय पाहिजे? युद्ध नको, बुद्ध हवा. बाबासाहेब आंबेडकरांकडे लाखो करोडो रुपये घेऊन ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मुक्कामी घोषणा केली, जरी मी हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मारणार नाही. तर कोणी कोटी रुपये घेऊन आले, करोडो अब्ज रुपये घेऊन आले आमच्या धर्मात या. कुणी म्हणले तुम्हाला सोन्याची तलवार देऊ आमच्या धर्मात या. कुणी म्हणले हजारो लाखो एकर तुम्हाला जमीन देऊ आमच्या धर्मात या. पण बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं बघा, पैसे किती बी घ्या पण आमच्या धर्मात या. पण बाबासाहेब आंबेडकरांना पटलं का? पैसे किती बी घ्या आमच्या धर्मात या. धर्मगुरून नाही म्हटलं, धर्मगुरून नाही म्हटलं, माझ्या भीमाला नाही पटलं, माझ्या भीमाला नाही पटलं. पैसे किती घ्या आमच्या धर्मात या. धर्मगुरून नाही म्हटलं, धर्मगुरून नाही म्हटलं. पण साऱ्या धर्मग्रंथांचा अभ्यास करून बाबासाहेब आंबेडकरांना कळालं, माणसाला माणूस पण देणारा धर्म म्हणजे तथागतांचा बौद्ध धर्म. एकदा जोरदार टाळ्या हो द्या. एवढा पवित्र धर्म आहे, त्या महामानवानं आम्हाला त्या धर्मामध्ये टाकलं, धर्माच्या ओटीमध्ये टाकलं. धर्मगुरून नाही म्हटलं पण माझ्या भीमाला नाही पटलं, माझ्या भीमाला नाही किती घोर तपस्याती देहाची वारुळ झाले. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा दिल्या, सर्वजण त्याचं पालन करतात ना? ओके. दर रविवारी या ठिकाणी जर बौद्ध विहार असलं तर वंदना घेतली पाहिजे. बौद्ध विहार नसेल तर या ठिकाणी आपला निळा ध्वज आहे, जिथे आपला सर्व समाज जमतो, त्या ठिकाणी आपण वंदना घेतली पाहिजे. म्हणून म्हणणं आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्म कसा दिला? कधी केला नाही गर्व आवाज, कधी केला तरी देश आज म्हणतो मी बुद्धाचा चेला. पिंपळाच्या पानावर पाशी चित्र होत माझे. लिहिले कुठेच नाही हा माझा धर्म आहे. जोडच्याकडे यामध्ये तुम्ही लिहिला, लिहिले कुठेच नाही हा माझा धर्म आहे. निर्वाण पदानंतर या जगी सुख आहे, या जगी सुख